आपण स्वागत करतोय. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. बॉलर कोणी भाऊ? ओहो, वैभव आलेच आणि वैभवी खेळी खरं तर आज मैदानाच्या आतमधून रोहनची वाट करते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर वार साधावा षटकार. 61 लागल्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 61 रन ऑन द बोर्ड. 61 धावा धावफलकावरती आहेत आणि रणजितने देखील धावा बनवल्यात. आतापर्यंत 6 बॉल खेळले, 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यस, रोहन चोरगे आणि रणजित चोरगे STC लाईव्ह ओनर खरं तर आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सातत्याने खरं तर खेळी करतायत. त्यानंतरचा बॉल पुढे आहे. ओहो, याही वेळी दिशा देण्याचं काम अगदी केलं गेलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस, मिळतील 6 रन षटकार. जबरदस्त आक्रमण खरं तर हे खेळाडू बनवताय. 67 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथ्या षटकामध्ये लगातारचे खरं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची कामगिरी खरं तर अगदी केली आहे आणि रोहन चोरगे. त्यानंतरचा बॉल. ओहो, याही वेळी अगदी फेकून दिला गेलाय. लगातारचा तिसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धडक बे धडक षटकार साधावा. आक्रमण बनवतील खेळाडू. 73 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यानंतरचा बॉल पुढे आहे. इट्स बॅक टू बॅक आक्रमण अगदी बनवलंय टीम राठवडे आणि हाही चेंडू खरं तर आपण पाहतोय खराब बॉल वापरलाय. अवांतर धाव इथे मिळते. लगातारच्या 3ही चेंडूवरती 3 षटकार आले. थोडंसं दबाव दडपण बनलं गेलं आहे आणि अवांतर धाव इथे मिळाली आहे. येस, व्हाईट बॉल. त्यानंतरचा बॉल पुढे. अजून 3 चेंडू कशा प्रकारे मार्गस्थ केले जातील या षटकामधले. भरपूर काहीसा वेळ. हॉल कॅप्टर लँड केला जाईल मुख्य कक्षाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मानवंदना षटकार साधावा. लगातारचा 4था षटकार मारण्याचा विक्रम खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय रोहन चोरगेच्या बॅटमधून साधावा आल्यात. 80 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग. त्यानंतरचा बॉल. याही वेळी लगातारचा इस्को लगाडाला तो लाईफ सिंगल आला. लगातारचा 5वा षटकार सीमारेषेच्या बाहेर. रोहन आणि रोहनचा क्लास आणि होतोय ब्लास्ट साधावा. अगदी पुन्हा एकदा षटकार आलाय. 86 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल. लगातारचे 5ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय आणि रणजितने देखील या मैदानावरती क्लास अगदी रचला गेला होता. ओहो, सन्मान दिला गेलाय. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्यातन अगदी खेळ आहे परंतु पंचांनी कळवलाय इट इज अ नो बॉल आणि नो प्लस सिंगल अगदी मिळाली आहे. भरपूर काहीशा धावा इथे या षटकामध्ये खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 88 धावा धावफलकावरती यायचंय. ओहो, यावेळी फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. थांबले होते, भरपूर सारे बाहेर आले. पाठी झोकून दिली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा मिळतील. गोकुलवाडी टीम चला कॅप्टन या. गोकुलवाडी टीम चला, आपला कॅप्टन लवकरात लवकर यायचंय याची नोंद घ्या. ओहो, यावेळी खरं तर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरचा कॉल. व्हाईट बॉल. षटकातला 3रा व्हाईट बॉल. 97 धावा धावफलकावरती लागल्यात. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी जाधव सर आणि आदरणीय वैभवजी कुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते खरं तर आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. यावेळी हवाई धडाका आहे. हवाई मार्गाने सर्वोत्तम लांबचा षटकार मारण्याचा विक्रम इथे रचलाय. 6 धावा. यस, धावफलक मात्र 103 या आकड्यावरती पोहोचले टीम. जबरदस्त बॅटिंग. ओहो, याही वेळी सीमारेषेच्या अगदी बाहेर पाठवलाय. रोहन चोरगे आज मात्र थांबणार नाहीयेत आणि याच बरोबर 11 बॉल 50 धावांची खेळी रोहन चोरगेच्या बॅटमधून पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. अगदी 11 चेंडू 50 धावा खरं तर आपल्याला याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. जबरदस्त बॅटिंग करत चालले. त्यानंतरचा बॉल. हो, याही वेळी अगदी फेकून दिलाय. पाहायला मिळेल किती धावा असतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा लगातारचा षटकार पाहायला मिळतोय. अगदी 4था षटकार आलाय लगातारचा. 115 धावा धावफलकावरती आहेत. 115 धावा धावफलकावरती लागल्या. टीम शिवतेज वेळू टीम कशा प्रकारे खरं तर इथे बॅटिंग करेल पुढच्या इनिंगमध्ये तेही अगदी पाहणं महत्त्वाचं राहील. यस, त्यानंतरचा बॉल पुढे आहे.
ओहो, यावेळी खोलवा टप्प्याचा बॉल हवाई तडाखा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा 5वा षटकार खरं तर इथे मारला गेलाय. जवळजवळ रोहनच्या बॅटमधून अगदी खाईल तर तुपाशी नाहीतर राहील मी आज उपाशी अशी गत पाहायला मिळाली आहे. टोटल रन ऑन द बोर्ड 121 बनवल्या. टीम शिवतेज वेळू टीम तुम्हाला रोहन आलेले आहेत. या आधीच्या मॅच मध्ये या खेळाडूनं प्रतिस्पर्ध्याला पुरेपूर बॅकफुटवरती ढकलून टाकलं होतं आणि जिकडनं रोहननं सामना सोडला होता या आधीच्या मॅच मधून तिकडनंच पुन्हा एकदा चालू केलाय. तोच रिदम पुन्हा या मॅच मध्ये. बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे टाकून दिलेला पुन्हा एकदा रोहन यांच्या बॅटमधून एक मोठा मॅसिव्ह षटकार. या षटकारानं धावफलक दुहेरी अंकामध्ये दाखल होईल. धावफलकीवरती पूर्ण होतील त्या 12 धावा. रोहनला गोलंदाजी करत असताना त्याला रोखणं हे या आधीच्या मॅच मध्ये चांगल्या चांगल्या गोलंदाजांना जमलं नाही. असा हा खेळाडू आहे. हा चेंडू यावेळेस मुख्य पंचांनी कळवला हा नो बॉल आहे. नो बॉलचा कॉल म्हणजे येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. चांगल्या चांगल्या गोलंदाजाच्या मनात धास्ती निर्माण करायला लावणारा फलंदाज म्हणून रोहनची ओळख आणि तोच खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला आणि तो आता फेस करेल फ्री हिट हा चेंडू. फ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्येच हा चेंडू उडवण्याचं काम केलंय. बघायचं या चेंडूवरती मुख्य पंचांचा इशारा. या चेंडूवरती धावा येतील त्या 4. या चौकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकीवरती खेळ पुढे येतोय. धावफलक दाखवतोय तो 17 धावा. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकीवरती टीम 17 धावांचा आकडा आपण बघू शकतो ऑन बोर्ड वरती. 17 धावा धावफलकीवरती. लढाई विचारांची आणि जिथे लढाई विचारांची असते तिथे तुम्हाला सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्र प्रमाण वापरावं लागतं. इथेही तुम्हाला ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाण वापरण्याचं काम करायचंय. मोठी प्रतियोगिता तुम्ही खेळताय. बॉल पॉइंटच्या डोक्यावरून परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक ज्याला म्हटलं जाईल. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये रोहनकडून 4 रन. या चौकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा चला मॅचच्या दिशेने या ठिकाणी आपण जातोय. ओहो, मोठा फटका खेळायचा आहे. आल्या सरची चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. साधावा षटकार मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. यस, षटक अगदी मार्गस्थ करतात. या स्पर्धेचे मुख्य अध्यक्ष आदरणीय सुप्रीतदादा कोंडे खरं ते षटक मार्गस्थ करत असताना पाहायला मिळत आहेत. ओहो, आपट बार टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम फटका फसला होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत आणि याच बरोबर चेंडू सीमारेषा पार. मिळतायत रन 4. चौकार मिळेल आताचा आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या बदलतीये. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा देखील धावफलकावरती लागल्यात. एक जबरदस्त बाठी गाडी. तितकीच महत्वपूर्ण मॅच खरं तर मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय. ओहो, यावेळी चांगला फटका खेळाय. भरपूर गॅप बनवत इथे आक्रमण चढवलाय. चेंडू सीमारेषा पार. मिळतील रन 4. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. अमरजीत टीम राठवडे 32 या आकड्यावरती पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. 32 धावा धावफलकावरती. एका विकेटचं नुकसान राहिलंय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि त्या